तर हाय, कसे आहात तुम्ही? नक्कीच मजेमध्ये असाल आणि मीही मजेमध्ये आहे. तर खूप स्वागत आहे तुमचे माझ्या चॅनलवरती. तर बरेच दिवस झाले मी लॉंग व्हिडिओ अपलोड करत नाहीये. तर तुम्हाला तर माहिती आहे की कांदे लागण चालू असल्यामुळे ना टाइम काही भेटत नाहीये. तर चला म्हटलं, आज होता मार्गशीर्षचा 3रा गुरुवार. तर त्यानिमित्त म्हटलं आपल्या फॅमिलीला आणि मैत्रिणींसोबत छान अशा गप्पा करू आणि एक छान असा व्हिडिओ शेअर करू. तर चला, तर व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघा. कसा वाटला तर नक्की आम्हाला फीडबॅक पण देत चला, म्हणजे तुमच्या ज्या काही ओपिनियन असेल ते आमच्यापर्यंत पोहोचेल. आणि माझे व्हिडिओ तुम्ही कुठून बघता आणि कसे वाटता हेही आम्हाला नक्की कमेंट करून सांगा. तर झालं असं की कांदा लागण चालू आहे. तुम्हाला तर माहिती आहे, कांदा लागण चालू असल्यामुळे मला आहे ना लॉंग व्हिडिओ काही घेता येत नाहीये, कारण कामांची धावपळमुळे ना जमतच नाहीये सध्या तरी. आणि मला 2 गुरुवार पण पहिली करायला जमले नाही, कारण आम्हाला सुतक असल्यामुळे ना मी मागचे 2ही गुरुवार पूजाही मांडली नाही, फक्त उपवास केला. तर ह्या 3रा गुरुवार होता, म्हटलं चला ह्यावेळेस छान अशी पूजाही मांडू आणि छान एक व्हिडिओ पण आपला शेअर करू. तर चला, तर व्हिडिओ नक्की एंडपर्यंत बघा आणि कसा वाटला कमेंट करा, शेअर करायला विसरू नका. नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. तर आता चला देवपूजा करायची ना, तर मी बाहेर आली आणि हे बघा छान अशी ना जास्वंदीची फुलं फुललेली होती. मग मी काय केलं, एक एक करून ना सगळी फुलं ना ताटामध्ये जमा करून घेतली आणि म्हटलं चला आता पहिले ना देवपूजा करू, कारण देव वगैरे आंघोळ केलेलीच नव्हती मी, कारण सुतक असल्यामुळे. तर मग पहिले ना देवपूजा वगैरे करून घेतली आणि मग म्हटलं देवीची पण पूजा मांडायची, त्याच्यामुळे पहिले म्हटलं देवपूजाच करून घेऊ, मग बाकीचे आपण पूजा वगैरे मांडू. तरी तर छान अशी ना देवपूजा वगैरे करून घेतली आणि जी फुलं पण आणलेली होती ना मी, हे बघा इथे छान अशी वाहिली. तर देवाऱ्याला आहे ना खरंच फुलांबिना आहे ना एकदम असं अधुरं वाटतं. तर छान अशी पूजा केली. तर छान अशी ना देवपूजा माझी मांडून झालेली होती आणि सध्या आहे ना लाईट तर नाही आहे इथे, त्यामुळे थोडं आहे ना अंधार वाटतंय. पण आहे ना देवपूजाही मांडून झाली आणि महालक्ष्मीची पूजाही मांडून झाली. तर कशी मांडली मी तेही तुम्हाला दाखवते. आणि खरं सांगते की ना 2 गुरुवार केले नाही ना, त्याच्यामुळे ना इतकं म्हणजे पॉझिटिव्ह असं वाटतच नव्हतं मला. मार्गशीर्षचा महिना लागलेला होता आणि म्हणजे मार्गशीर्षमध्ये आपण गुरुवार वगैरे करतो, तर ह्या गुरुवारी करून आहे ना मन अगदी असं प्रसन्न झालं. तर सगळ्या मैत्रिणींना माझ्या मार्गशीर्ष गुरुवारच्या खूप खूप शुभेच्छा. आणि बघा इतकं छान वाटतं ना, म्हणजे इतकी पॉझिटिव्हिटी येते ना, मला तर खूप आवडतं गुरुवार करायला म्हणजे. आणि इतकं छान वाटतं की मी सांगू शकत नाही. चला आता देवपूजा तर आपली झालेली आहे, तर आहे ना आता मुलं पण येतील थोड्या वेळामध्ये दुपारी. तर मी म्हटलं आता आहे ना काय करते, मुलं यायच्या आधी ना मी पोथी वगैरे वाचून घेते, म्हणजे कसं ते आल्यानंतर आहे ना खूप त्रास देतात आणि त्यांचं पण मग हे असतं की आपल्याबरोबर इनी टाईम घातला पाहिजे, थोडंसं हे केलं पाहिजे त्यांचा अभ्यास वगैरे. मग त्याच्यामुळे ना म्हटलं चला आता मुलं यायच्या आधी ना तर मी मस्त अशी पोथी पण वाचून घेते आणि मग सायंकाळी स्वयंपाक. तर चला मी तुम्हाला दाखवते मी पूजा कशी मांडली. तर छान अशी सुंदर मी सिंपल रांगोळी काढून देवीची पूजा आणि आरास मांडलेली होती. मग त्यानंतर मी काय केलं की म्हटलं मुलं यायच्या आधी ना तर चला पोथी पण वाचून ठेवू, कारण ते आल्यानंतर आहे ना मला आहे ना बिलकुलही वेळ भेटत नाही. मग मी ना पुन्हा देवीची पूजा केली आणि मग आहे ना पोथी वाचायला घेतली. मग पोथी वगैरे वाचून होत नाही तोपर्यंत दोन्ही मुलं पण आलेली होती. तू काय करती ग? बनाना मिल्कशेक. बनाना मिल्कशेक असे बारीक बारीक काप करून घेतले का? मग त्याच्यात दूध, साखर आणि मग टाकायचंय. मग आता ताईनी जे केलं ना तर याला पण आहे ना तेच करायचं असतं. तर केळी माझ्याकडनं कट करून घेतली, मग मीच त्याला दूध वगैरे काढून दिली आणि त्यांनीही मग हे बघा असं बनाना मिल्कशेक केलं आणि खाल्लं. मी त्याला विचारलं कसं झालं, तर ताईनी केलं म्हणून त्याला करायचं असतं, पण हे त्याला खूप टेस्टी लागतं असं त्याचं म्हणायचं अर्थ होता. पण असो काही काय ना, केळी तर खाल्ली. मग सायंकाळचा स्वयंपाक केला, वरण भात, गाजरचा हलवा, मेथीची भाजी नैवेद्यासाठी. आणि असा होता आजचा पूर्ण दिवस. तर कसा वाटला तुम्हाला व्हिडिओ नक्की मला कमेंट करून सांगा ना. आवडला तर लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा.